नमस्कार। आज वसई वेस्ट साईनगर ह्या ठिकाणी वुमेन्स प्राइड असोसिएशन ह्यांच्या द्वारे फ्री मेडिकल कॅम्प आयोजित केलेला आहे। ह्या मेडिकल कॅम्पसाठी आज आपण बघूया इथे कोणत्या कोणत्या आजारावरती तपास आणि त्यांचा उपचार केला जातो ह्याबद्दल आपण बघण्यासाठी आज इथे आलेलो आहोत। ह्या ठिकाणी डॉक्टर्स पेशंटला तपासत आहेत। त्यांच्यासोबत वुमेन्स प्राइड असोसिएशनच्या अध्यक्षा सौ निभा मितेश मोदी ह्या देखील इथे उपस्थित आहेत। त्या सांगत आहेत आजचा हा सर्व मेडिकल कॅम्प कशा पद्धतीने आयोजित केलेला आहे याबद्दल आपण त्यांच्याशी सविस्तर चर्चा करूया। मॅडम नमस्कार, काय बोलता आजच्या कॅम्प बद्दल तुम्ही काय सांगाल? कॅम्प तर एकदम खूप छान रचना झालेली आहे आणि बहुतेक इकडेचे जे पब्लिक होते, रहिवासी होते, ते खूप सकाळपासून इथे बसलेले होते आणि त्यांना जे माहिती नसतं हे एंजिओग्राफी कुठे करायचं, एंजिओप्लास्टिक कुठे करायचं, डायलिसिस कुठे होणार आणि ऑपरेशन्स वगैरे कसं गाईडलाईन्स असणार, योजनेमध्ये कसं ते फिलअप होणार पूर्ण, तेही सगळ्यांना इथे आम्ही दिले। आमचे डॉक्टर आहेत, आमचे सिनियर्स आहेत, आमचे सबजक्ट साहेब आहेत, आमचे सगळे फ्रेंड्स आहेत, मित्र फॅमिलीज आहेत आणि सगळं लोकांनी म्हणजे हे ना इनिशिएटिव्ह घेतलं इकडे। आणि आपण कसं आहे ना, आयुष्यमान भारत ज्योतिबा महात्मा फुले अंतर्गत योजनासाठी आम्ही फ्री एंजिओग्राफी करून देतात। स्टोन किडनीचं सर्जरी आहे, ब्रेन ट्युमरचं सर्जरी आहे इकडे आणि अजून नॉर्मल जे बीपी ब्लड प्रेशर हाय असतात आणि शुगर लेवल टेस्ट आहे आणि बहुतेक असं आम्ही रचनात घडलेलं आहे इकडे। या ठिकाणी जे तपासणीसाठी येतात त्यांचं पुढचं ऑपरेशन वगैरे कसं काय होणार? ऑपरेशन्स वगैरे आमचे डॉक्टर साहेब आहेत, ते एक्झामिनेशन घेतात आणि वेगवेगळं त्यांचे एक्झामिनेशन सोपं पहिलं पण असलं तर ते रेकॉर्ड पाहून ते आपण हॉस्पिटलमधून संपर्क करून त्या योजना खात्यामध्ये ते त्यांना गाईडलाईन लागतात। त्यासाठी कोणत्याही प्रकारचं त्यांना खर्च करायची गरज नाही आहे, कारण हे फ्री मेडिकल कॅम्प आहे आणि ह्या कॅम्प मध्ये तुम्हाला काही खर्च करायची गरज नाही आहे। पुढच्या ऑपरेशनसाठी पण नाही होणार। कोणत्या स्कीम खाली? आयुष्यमान भारत योजना आणि ज्योतिबा महात्मा फुले योजना अंतर्गत हे सगळं घडणार आहे। मेडिकल जे पण ट्रीटमेंट साधारण होणार। आपल्यासोबत डॉक्टर देखील आहेत, डॉक्टर काय सांगत आहेत ते देखील आपण ऐकूया। डॉक्टर साहब नमस्कार। नमस्कार। आप कौन सा आज का जो तपासनी चल रही है, कौन सा बीमारी के ऊपर आप? मोस्टली आजकल जो पेशेंट्स है जिनको कार्डियक इश्यूज है, जिनको दिल का जो भी तकलीफ है, जो अफोर्ड नहीं कर सकते मोस्ट ऑफ द टाइम, जिनको पता भी नहीं चलता है कि कब उनको तकलीफ आ गई और कब उनका कॉम्प्रोमाइज़ हो जाते हैं, उसके लिए ये कैंप रखा गया है। जिसकी वजह से यहाँ पे ECG फ्री होता है, जिसकी वजह से हमें पता चलता है कि हार्ट में अगर कुछ तकलीफ है कि नहीं। उसके अलावा ये कैंप से ये मालूम तो पड़ सकता है कि ये जगह पे यहाँ पे फ्री इलाज हो सकता है जो अफोर्ड नहीं कर सकते। आज के टाइम पे कार्डियक इश्यूज बहुत ज़्यादा कॉमन हो गया है, सिर्फ ओल्ड पेशेंट्स में नहीं, यंग पेशेंट्स में भी बहुत कॉमन हो गया है। तो ये एक अवेयरनेस करना बहुत ज़रूरी है कि कार्डियक का जो भी इश्यूज़ है उसका इलाज हो सकता है। ये आज के लोगों में दिमाग में ये ज़्यादा है कि वो इलाज महंगा है तो वो डर के मारे इलाज नहीं करा पाते हैं, जिसकी वजह से फिर वो कॉम्प्लिकेशन ज़्यादा हो जाता है, जिसकी वजह से फिर वो डेथ इनएविटेबल हो जाता है। तो हम उसको पैलिएट कर सकते हैं, उसका क्योर निकाल सकते हैं। तो ये कैंप इसीलिए रखे गया है ताकि कार्डियक के जो भी इश्यूज़ है हम उसको रूल आउट कर सके। उसके अलावा अगर न्यूरो का भी कुछ इश्यूज है, जैसे स्ट्रोक हो गया, पैरालिसिस हो गया, या जो भी रीनल डिसीज जैसे किडनी स्टोन्स हो गया, इस सब का भी हम इलाज करा सकते हैं उस हॉस्पिटल में, इन स्कीम्स के अंदर। अभी तक कितने पेशेंट को आपने आज तपासनी कर दी? 10-20 पेशेंट तो हो गए कम से कम। आजच्या ह्या कॅम्पसाठी माजी आरोग्य सभापती राजेंद्र कांबळे हे देखील उपस्थित आहेत। राजेंद्र कांबळे साहेब, ह्या कॅम्प बद्दल काय बोलतायत ते आपण ऐकूया। आजचा जो कॅम्प घेतलेला आहे तो नक्कीच चांगला कॅम्प आहे। आयुष्यमान आणि महात्मा फुले योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना जे काही खर्च करू शकत नाही, ज्या हृदयविकाराचा जो त्यांना समस्या आहे, अशांची जी ट्रीटमेंट आहे ती लाईफ केअर मला वाटतं हॉस्पिटलमधनं त्यांना कॅम्पच्या थ्रू त्यांच्या होणार आहे। तर पुढच्यासाठी त्यांना खूप फायद्याचा आहे। नक्कीच हा कॅम्प चांगला आहे, ज्यांनी लोकांनी लाभ घेतला आणि काही घेतला नसेल त्यांनी पण लाभ घ्यावा। आता आपल्यासोबत एखादे पेशंट आहेत, ते काय सांगत आहेत ते देखील आपण ऐकूया। नमस्कार। हॅलो, मी रमा गजानन दाते।
नीता मोदींनी हा कॅम्प ठेवला, आम्हाला व्हॉट्सअपवर कळलं. आम्ही सगळ्या आमच्या सिनियर सिटीजनच्या सगळ्या मैत्रिणींना घेऊन आलो आहे. तर आता पहिला माझाच नंबर लागला आहे आणि मी आता चेक ECG वगैरे काढणार आहेत डॉक्टर माझा. तर नीता मोदी चांगले उपक्रम करते, तिला असाच भरघोस प्रतिसाद मिळावा हीच देवाकडे प्रार्थना. आणि या कॅम्पमध्ये आतापर्यंत जवळजवळ 25-26 जणांनी आपलं चेकअप केलेलं आहे. तर आम्हाला फार आनंद वाटतो. अशा सोयी आम्हाला मिळतील तर फार छान वाटेल समाजाला पण, आणि गरिबांना त्याचा खरोखर चांगला उपयोग होईल. जे गरीब किंवा जे खर्च करू शकत नाही अशा लोकांना फक्त तपासणी नाही तर तपासणीनंतर ह्याच्यावरती उपचार, त्यांचे ऑपरेशन हे देखील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्कीम अंतर्गत लोकांना फ्री करून दिलं जाईल. आणि त्यासाठी निभा मितेश मोदी आणि ह्यांचे सर्व कार्यकर्ते ह्यांनी गेले 8 दिवस झाले सर्वांचे नाव रजिस्टर करणे, त्यानंतर आज त्यांना योग्यरीती तपासणी करणे आणि त्यानंतर त्यांचं ऑपरेशन करून त्यांना पुन्हा घरी सुखरूप घरी घेऊन येणे, अशी सर्व पद्धतीची अरेंजमेंट ह्या लोकांनी केलेली आहे. वसई लाईव्ह साठी दिलीप डाबरे, बाबा जव्हार.